डॉक्टर, दातांबद्दल तर आपण खूप माहिती घेतली, कळलं पण, कन्फ्युजन खूप क्लिअर झालं. पण हिरड्यांबद्दल तुम्ही काय सांगाल? जेवढे आपले दात महत्त्वाचे आहेत तेवढ्याच किंबहुना त्याहीपेक्षा हिरड्या जास्त महत्त्वाच्या आहेत. बेसिकली हिरड्या म्हणजेच आपल्या दातांचं स्ट्रॉंग फाउंडेशन असतं. आपल्या हिरड्या हेल्दी नसतील तर वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात. हिरड्यांमधून रक्त येणं, दात लूज होणं, हे सगळे हिरड्यांच्याच आजाराचे कारणं आहेत. ज्या नॉर्मली आपल्या हिरड्या असतात ना, त्याचा कलर एकदम लाईट पिंक असा असतो. जर तुमच्या हिरड्यांमध्ये कुठेतरी रक्त येतं आहे, ब्राईट रेड कलरची हिरडीचा कलर बदलला आहे, किंवा हिरड्यांना सूज येते आहे, किंवा कधी कधी लेट स्टेजेसमध्ये त्याच्यातून पस डिस्चार्जही होतो, तर हे सगळे कारणं या सगळ्या गोष्टी जर आपल्या हिरड्यांमध्ये होत असतील तर डेफिनेटली तुम्हाला हिरड्यांचा आजार चालू झालेला आहे आणि वेळीच त्याची ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. तर हिरड्यांचा आजार होताना डायरेक्ट तुम्हाला दात हलणं किंवा पस येणं असं होणार नाही. हिरड्यांचा आजार इज अ व्हेरी सायलेंट डिझीज, आणि त्यामुळे मी असं बऱ्याचदा पेशंटला सांगते की पेन होणं खूप महत्त्वाचं आहे. हिरड्यांच्या आजारामध्ये ना पेनच होत नाही, त्यामुळे पेशंटला लवकर लक्षात येत नाही. ब्रश करताना कुठेतरी रक्त येणं किंवा नॉर्मल काहीतरी सूज येणं ऑन ऑफ हे चालू असतं, परंतु पेन होत नाही म्हणून पेशंट्स किंवा ते आपल्याला व्हिजिट करत नाहीत. आणि त्यानंतर जेव्हा लेट स्टेजपर्यंत हा डिसीज गेलेला असतो तेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात, आणि अशा वेळेला ऑलरेडी हिरड्यांची लेवल कमी झालेली असते. कधी कधी बोन, आतलं जे हाड आहे त्याची पण लेवल कमी झालेली असते, आणि नॅचरली मग पुढे जाऊन दात हालायला लागतात. त्यामुळे हिरड्यांचा आजार झाला की लवकर त्याचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट होणं खूप गरजेचं असतं. रिझन्स ह्याची हिरड्यांच्या आजाराची कारणं जर आपण बघितलं ना, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं एक कारण आहे ज्याच्यामध्ये आपण प्लाकमुळे हिरड्यांचे आजार होतात. आणि प्लाक जनरली आपण जेवणानंतर एक व्हाईट लेअर जो तयार होतो त्याला प्लाक म्हणतात, परंतु ब्रश केल्यानंतर हा प्लाक रिमूव्ह होतो. जेव्हा काही या केसेसमध्ये तो प्लाक मिनरलाइज होतो, म्हणजे तो हार्ड बनतो, तेव्हा त्याचं टार्टरमध्ये, कॅल्क्युलसमध्ये रूपांतर होतं. आणि दिस कॅल्क्युलस इज व्हेरी डेंजरस, बिकॉज कॅल्क्युलसवर परत प्लाक अडेअर होऊन त्याच्यामुळे ना आपल्या दातांवर, आपल्या हिरड्यांवर बॅक्टेरियल कॉलनीज खूप वाढतात, आणि त्यामुळे हिरड्यांमध्ये रक्त येणं, इन्फ्लमेशन होणं, सूज येणं हे सगळं चालू होऊन जातं. तर पहिलं कारण आहे लोकल फॅक्टर्स, ज्याच्यामध्ये तिथे कॅल्क्युलस किंवा टार्टर हे डिपॉझिट झाल्यामुळे. दुसरं कारण आहे रॉंग ब्रशिंग टेक्निक. जर तुम्ही ब्रश करताना अन्नकण व्यवस्थित निघत नाही आहेत त्यामुळेही प्रॉब्लेम होऊ शकतो. ॲट द सेम टाईम जोरात हार्शली ब्रश केल्यामुळे सुद्धा आपल्या हिरड्यांचं रिसेशन म्हणतो आम्ही, हिरड्यांची लेवल कमी, झीज होते आणि लेवल कमी होऊ शकते. तिसरं कारण काही सिस्टेमिक कारणं असू शकतात, ज्याच्यामध्ये डायबिटीजमुळे ना हिरड्यांची आजार खूप लवकर होतात. ज्यांच्यामध्ये ब्लड शुगर लेवल्स जास्त असतात त्यांच्यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आणि ओव्हरऑल हिरड्यांची कंडिशन्स लवकर खराब होऊ शकते. त्याच्यासोबत प्रेग्नन्सीमध्ये किंवा दुसऱ्या हॉर्मोनल इम्बॅलन्स कंडिशन्समध्ये सुद्धा हिरड्यांची कंडिशन खराब होते. न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यामध्ये पेशंटला त्याची डेक्स्ट्रिटी कमी आहे आणि हायजीन मेंटेन करणं व्यवस्थित होत नाही आहे, अशावेळीसुद्धा हिरड्यांचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. चौथं कारण म्हणजे झिरोस्टोमिया. काही मेडिसिन्समुळे लाळेचं प्रमाण कमी असतं आणि त्याच्यामुळे कोरडेपणामुळे सुद्धा हिरड्यांचे आजार होतात. पाचवं एक कारण आहे सर्टन ड्रग्ज आहेत, ज्या टॅबलेट्स खूप कॉमनली प्रिस्क्राईब केल्या जातात, परंतु या टॅबलेट्समुळे बऱ्याच पेशंट्समध्ये हिरड्यांची अननेसेसरी वाढ होते आणि मग खूप जास्त हिरड्यांना सूज आल्यासारखं वाटतं. तर हे सगळे हिरड्यांच्या आजाराची कारणं बघायला मिळतात. डॉक्टर, हिरड्यांच्या आजारांवरती काय काय ट्रीटमेंट प्लॅन्स आहेत? हिरड्यांचे आजार आधी आपण कुठल्या स्टेजला आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे. अर्ली स्टेजमध्ये जेव्हा फक्त हिरड्यांमध्ये रक्त येतं, जिंजिव्हायटिस ज्याला आम्ही म्हणतो, अर्ली स्टेजेसमध्ये आपण फक्त माउथवॉश, दातांच्या भोवती जे आवरण हार्ड, कॅल्क्युलस किंवा टार्टर जे जमा झाले ते काढणं ही एक फर्स्ट ट्रीटमेंट असते, ज्याला आम्ही स्केलिंग म्हणतो. दुसरा ट्रीटमेंट ऑप्शन हिरड्यांच्या सूज किंवा पेरिओडॉन्टायटिस जेव्हा थोडंसं लेटर स्टेजमध्ये जातं तेव्हा माउथवॉश करणं आणि अगेन तुम्ही फॉलोअप्स घेणं हे सगळं महत्त्वाचं असतं. लेट स्टेजेसमध्ये जेव्हा हिरड्यांची लेवल खूप जास्त कमी झालेली असते तेव्हा आपण जास्त काहीही करू शकत नाही, अशा वेळी दात हलायला लागतात. त्यामुळे अर्ली जेवढं लवकर आपल्याला हिरड्यांच्या आजारांचं डायग्नोसिस होईल तेवढी लवकर आणि इझिली ट्रीटमेंट त्याची करता येते. हिरड्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जिंजॅव्होप्लास्टी, म्हणजे काही वेळा आपल्याला हिरड्यांची साईज, शेप जर आवडत नसेल किंवा एस्थेटिक पर्पजसाठी आपण जिंजॅव्हा किंवा गम्सला रिशेप करू शकतो, त्याला जिंजॅव्होप्लास्टी असं म्हणतात. त्याचप्रमाणे नॅचरली मी तुम्हाला सांगितलं की नॅचरली आपल्या हिरड्यांचा कलर लाईट पिंक असा असतो,
खूप ब्राईट रेड नाही. नॉर्मली आपल्या हिरड्यांचा जो कलर आहे, परंतु काही पेशंट्समध्ये हेल्दी केसेसमध्ये सुद्धा नॉर्मलीच त्यांच्या गम्सला पिगमेंटेशन असतं. तर हे पिगमेंटेशन काढण्यासाठी किंवा थोडंसं आपल्याला स्माईल एन्हान्स करण्यासाठी डिपिगमेंटेशन ही सर्जरी हिरड्यांची करता येते. त्याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा हिरड्यांचा आजार थोडा पुढे गेलेला असतो तेव्हा फ्लॅप सर्जरी करून आपल्याला ट्रीटमेंट एस्टॅब्लिश करता येते. त्यामुळेच मला असं म्हणायचं आहे की जसं तुम्ही दातांकडे लक्ष देताय, दातांची विशेष काळजी घेताय, त्याचप्रमाणे आपल्या हिरड्यांचीही काळजी घ्या. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी दिसत असेल तर वेळीच जाऊन डायग्नोज करून घ्या आणि ट्रीटमेंट करून घ्या.